दुसरीकडे शरद पवार रावेर मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत। उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी ते दौरा करणार आहेत। रावेरमध्ये शरद पवार यांच्या 3 ठिकाणी सभा आहे। एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यातही पवारांची तोफ धडाडणार असं दिसतंय। त्यामुळे आता एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आणि एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांच्या विरोधामध्ये पवारांचे जे उमेदवार उतरलेले आहेत, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी आता हा दौरा पाहायला मिळतोय। 3 ठिकाणी सभा शरद पवारांच्या होत आहे। त्यामुळे शरद पवार एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यामध्ये काय बोलतात, कशा पद्धतीने प्रचार करतात ते बघावं लागेल। जरी एकनाथ खडसे यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी सोडली असली तरी देखील अजून त्यांचा अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश झालेला नाहीये, पण ते रक्षा खडसे यांना मदत करताना दिसून येत आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जेव्हा शरद पवारांची या ठिकाणी सभा होतीये त्यावेळेला ते नेमकं काय बोलणार ते बघावं लागेल। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत। रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची चोपडा भुसावळ इथं सभा होतीये। मुक्ताईनगर इथल्या क्रीडा संकुलामध्ये भव्य जाहीर सभा होणार आहे आणि इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची चोपडा भुसावळ व मुक्ताईनगर या ठिकाणी सभा होणार आहे। दरम्यान मुक्ताईनगर येथील क्रीडा संकुलात शरद पवारांची भव्य अशी सभा होणार असून याच पार्श्वभूमीवरती या सभेची जय्यत अशी तयारी जी आहे ही करण्यात आलेली आहे। एकंदरीतच एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यात खरं तर शरद पवारांची सभा होणार आहे। एकीकडे अद्यापही घर वापसीच्या प्रतीक्षेत असलेले एकनाथ खडसे यांनी मात्र भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ खरं तर काम सुरू केले असून त्यामुळे आता शरद पवार हे स्वतः एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यात आपल्या उमेदवारासाठी प्रचारार्थ उतरले आहे। त्यामुळे मुक्ताईनगर येथे होणाऱ्या सभेमध्ये शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। एकंदरीतच शरद पवारांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळत असून त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या होणारा सभा याकरता यामध्ये नेमकं शरद पवार काय बोलणार याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।